क्षेत्रभेट परिसरातील स्थानिक वीटभट्टी येथे शनिवारी सकाळची कोवळी उन्हे अंगावर येत असतानाच जिल्हा परिषद शाळा काजूपाडा येथील इयत्ता 1ली ते 5वीचे विद्यार्थी आणि शिक्षक मनात कुतूहल आणि डोळ्यात उत्सुकता घेऊन स्थानिक परिसरातील वीटभट्टीकडे क्षेत्रभेटीसाठी निघाले. ही भेट केवळ पाहणीसाठी नव्हती, तर जीवनाशी थेट जोडलेले शिक्षण अनुभवण्याची एक संधी. वीटभट्टीवर पाऊल ठेवताच मातीचा गंध, हातांची मेहनत, श्रमाची शांत भाषा विद्यार्थ्यांच्या लक्षात येऊ लागली. कच्च्या मातीपासून विटा तयार होण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास जवळून पाहता आला. माती भिजवणे, साच्यात ओतणे, उन्हात वाळवणे, नंतर भट्टीत भाजून मजबूत विटा तयार करणे, या प्रत्येक टप्प्यात दडलेली कष्टाची कहाणी शिक्षकांनी आणि वीटभट्टी मालकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. कामगारांच्या चेहऱ्यावरील घामाचे थेंब, त्यांच्या हातातील कौशल्य, कामातील चिकाटी पाहून विद्यार्थ्यांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली. घर, शाळा, रस्ता या सगळ्यांच्या पायाभरणीत विटांचा वाटा महत्त्वाचा असतो, हे समजताच चिमुकल्या डोळ्यात नवी जाणीव चमकली. श्रमाचे महत्त्व, कष्टाची प्रतिष्ठा, समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान यांची बीजे त्यांच्या कोवळ्या मनात पेरली गेली. शिक्षकांनी सुरक्षिततेची काळजी घेत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित केले. मुलांनीही निरागसपणे प्रश्न विचारले. विटा लाल का होतात? उन्हात किती दिवस वाळवावे लागते? भट्टीत आग किती वेळ ठेवावी लागते? आणि प्रत्येक उत्तरासोबत त्यांचे ज्ञान समृद्ध होत गेले. ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिक उपक्रम नाही, तर अनुभवातून शिकण्याची, माणुसकीची ओळख करून देणारी एक हळूवार प्रेरणा होती. परतताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. मनात नवे विचार, हृदयात श्रमाविषयी आदरभाव दाटून आला होता. अशा प्रकारच्या क्षेत्रभेटीमुळे वर्गातील ज्ञान हे पुस्तकापुरती मर्यादित न राहता जीवनाशी जोडलेले शिक्षण मिळते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम अनन्यसाधारण महत्त्वाचे ठरतात, हे या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. अशा भेटी या अधूनमधून व्हायलाच हव्यात.